नमस्कार मित्रांनो, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली आणि त्यावरून राजकारण तापलेलं आहे. अंदाज मांडले जात आहेत की राज ठाकरे हे आता महायुतीसोबत येतील. त्याचा भाग म्हणूनच एकनाथ शिंदे त्यांना भेटलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये एखाद्या विशिष्ट पक्षामधल्या नेत्याला भेटत असेल तर अशा पद्धतीच्या चर्चा होतात. परंतु या पार्श्वभूमीवरती जर पाहायचं म्हटलं तर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये जे काही इलेक्शन आहेत महापालिकेची वगैरे, त्या इलेक्शनमध्ये राज ठाकरे यांच्या मतदाराचा फायदा आपल्याला व्हावा आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदाराचा फायदा हे आपल्याला व्हावा, असा दोघंही एकमेकाचा फायद्याचा विचार करत असतील तर त्या अंगानं या युतीला महत्त्व आहे किंवा ती शक्यता नाकारता येत नाही. कारण शिवसेना आणि मनसे ह्या दोन्हीचा मूळ जो आधार आहे ते बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या विचारानं प्रेरित होऊनच पुढे हे दोन्ही संघटना आम्ही सेना आणि मनसे चालतात. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही यांची युती होईल का, तशी झाली तर त्यात काही नवल वाटण्याची गरज नाही. परंतु युती म्हणजे आता सध्या जी महायुतीचं सरकार आहे त्यामध्ये राज ठाकरे येतील का, तर भाजपची त्या बाबतीमध्ये भूमिका काय यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे भाजपसोबत आले तर त्याचा निश्चितपणे भाजपला फायदा होईल. पण त्याचबरोबरीनं विधानसभेच्या तिकडे बिहारमधले निवडणुका आहेत, बंगालमध्ये निवडणुका आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी राज ठाकरे यांची जी काही भूमिका आहे या भूमिकेचा तिथं घाटा होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं. कारण का राज ठाकरे हे परप्रांतीयांच्या विरोधामध्ये काम करणारे नेते आहेत. मनसे हा पक्ष परप्रांतीयांच्या विरोधामध्ये काम करणारा पक्ष आहे आणि अशा पक्षाला सोबत घेतलं गेल्यामुळं महाराष्ट्राच्या बाहेर भाजपला त्याचा घाटा होऊ शकतो किंवा नुकसान होऊ शकतं. आणि त्यामुळं भाजप त्यांना सोबत घेईल का हाही एक मोठा प्रश्न असणार आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये यात नेमकं काय होईल हे लवकर समजेल. परंतु एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांची बंद दाराआड अर्धा तास एकांतामध्ये चर्चा झाली. हे तितकं सत्य आहे. त्यातून काय आता निष्पन्न होईल हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे. जय महाराष्ट्र.